राज्याचे कृषी मंत्री आज परभणी दौऱ्यावर आहेत, तेव्हा नुकसानग्रस्त शेतकऱ्यांकरता आता कृषी मंत्र्यांनी घोषणा केलेली आहे। पावसामुळे नुकसान झालेल्या पिकांचे त्वरित पंचनामे करण्याचे आदेश दिलेले आहेत। शेतकऱ्यांना आपत्ती व्यवस्थापनामार्फत नुकसान भरपाई दिली जाईल असं देखील कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांनी स्पष्टच केलंय। सोबतच पेरणी संदर्भात घाई करू नका असं देखील ते आवाहन करतायत। जी काही फळबागा आहेत त्या फळबागांचं नुकसान मोठ्या प्रमाणात होतंय। काही ठिकाणी कांदा लागवड शेतात कांदा आहे त्याचंही नुकसान होतंय, त्यामुळे त्याचे पंचनामे करण्याचा आदेश या ठिकाणी सरकारने दिलेले आहे। साधारण 30,000 हेक्टरवरती या ठिकाणी बाधित क्षेत्र झालं आहे आणि त्या संदर्भात नुकसान भरपाई करण्याची आपत्ती व्यवस्थापनामार्फत त्यांना नुकसान भरपाई आम्ही देणार। जोपर्यंत IMDचं आम्हाला हे मिळत नाही, संकेत मिळत नाही आणि वापसा करण्यासाठी जोपर्यंत पेरणी शेतकऱ्यांनी करू नये आणि बेबियाणं भरपूर मार्केटमध्ये आहे, त्याची काही अडचण येणार नाही, खताची अडचण येणार नाही, खरीपाची पूर्ण तयारी झालेली आहे। फक्त पेरणीचा इश्यू आहे, जोपर्यंत वापसा मिळत नाही तोपर्यंत पेरणी करता येणार नाही आणि म्हणून कृषी विभागाच्या सूचनेवर तो शेतकऱ्यांनी जरा वेट अँड वॉच मध्ये राहावं। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।